कोतवाली पोलीस स्टेशन येथे शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजता मेयो बूथ येथून एक MLC प्राप्त झाली होती आणि त्यानुसार अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात आले होते। परंतु थोड्या वेळानंतर माहिती मिळाली की सदर मृतक व्यक्तीला त्याचा मुलगा नामे कुशल शेंडे याने मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू घडला असावा अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः मेयो दवाखाना येथे जाऊन खात्री केली। बॉडीच्या चेक केले त्यावेळेला त्याच्या अंगावर अनेक प्रकारच्या जखमा दिसून येत होत्या। तसेच नाकातून रक्तप्रवाह झालेला होता आणि मयताचा मोठा मुलगा प्रणव आणि त्याचा पुतण्या गणू यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रणवने सांगितले की तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे। त्याच्या समक्ष त्यांचा लहाना भाऊ कुशल शेंडे याने वडिलांना झोपलेले असताना त्याच्या पाय दाबण्यासाठी सांगत होते, परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे त्याच्या छातीवर बसून छातीवर, पोटावर, पाठीवर गुद्दाने मारून नाकावर, चेहऱ्यावर जखमी केले होते आणि तो जेव्हा घाबरून बाहेर गेला त्याने त्याच्या चुलत भावाला बोलावलं फिर्यादी यांनी आणि चुलत भाऊ आला त्यावेळेला मृतक हे फरशीवर पडलेले होते आणि आरोपी तिथे बेडवर झोपलेला होता। तर त्यानंतर मृतकाल बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांना उचलून सोफ्यावर बसवलं तर पुन्हा आरोपीने त्यांच्या नाकावर गुद्दाने मारून त्यांना जखमी केलं होतं आणि त्यांना मेयो दवाखान्यात नेले। तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेले आहे। ह्या घटनेची माहिती कोतवाली पोलीस स्टेशन येथे मिळाल्यानंतर 10 ते 15 मिनिटात रात्रपाळी अधिकारी PSI राठोड आणि DB पथकातील अंमलदार यांना घटनास्थळी पाठवून तत्काळ आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। आरोपी हा अतिशय विकृत स्वभावाचा असून यापूर्वी त्याच्यावर लकडगंज तहसील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये एक्स्टॉर्शन, आर्म्स ॲक्ट, बॉडी ऑफेन्सेस, शिवीगाळ अशा वेगवेगळ्या पद्धतीचे 12 गुन्हे दाखल असून 6 NC सुद्धा दाखल आहेत आणि आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि त्याला तत्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे।